महाराष्ट्रातील वकिलांच्या क्रीडा विश्वास उत्साहाची लाट उसळली होती। महाराष्ट्र लेव्हल ॲडव्होकेट क्रिकेट प्रीमियर लीग 2025 यशस्वीपणे पार पडली आहे। या स्पर्धेचं आयोजन नाशिक आणि अमरावती येथे करण्यात आलं होतं। क्वार्टर फायनल पर्यंतचे सर्व सामने नाशिक येथे खेळवण्यात आले, तर सेमीफायनल आणि अंतिम सामना अमरावती येथील पीडीएमसी मैदानावर पार पडलाय। अंतिम सामन्यात युनायटेड 11 पुणे आणि लीगल ईगल ठाणे या दोन बलाढ्य संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। या अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळ करत लीगल ईगल ठाणे संघाने विजेतेपद पटकावलं आहे, तर युनायटेड 11 पुणे संघ उपविजेता ठरला आहे। या स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। विजेता आणि उपविजेता संघाचे जोरदार अभिनंदन करण्यात आलं। विजेता संघाचे विशेष अभिनंदन करण्याकरिता उद्योजक लप्पीसेठ जाजोदिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। हा संपूर्ण बक्षीस वितरण सोहळा वकील संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय। यावेळी मंचावर ॲडव्होकेट विवेकानंद जगदाळे आणि ॲडव्होकेट कीर्तिजा वानखडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या स्पर्धेमुळे राज्यातील वकिलांमध्ये क्रीडा भावना, संघभावना आणि मैत्रीचे नाते अधिक दृढ झाल्याचं पाहायला मिळालंय। एकूणच महाराष्ट्र लेव्हल ॲडव्होकेट क्रिकेट प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून आगामी काळात अशा स्पर्धा आयोजित व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। आज या ठिकाणी लीगल विजेता ठरलेला आहे। आपल्यासोबत लप्पीसेठ जाजोदिया आहे। काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। या सर्व टीमचं अभिनंदन करण्यासाठी खास अमरावती मधून अंबानगरी करून सत्कार करण्यासाठी आले आहेत तेजस टिपरे यांचा। काय मी ठाण्यावरून आलेलो आहे, कारण ही आमची ठाण्याची टीम आहे। थँक्यू सर। मला खूप गर्व आहे, माझी ठाण्याची टीम जिंकली। आणि मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की जी टीम हारलेली आहे त्यांनी पण आपला उत्साह कायम ठेवावा आणि आज आम्ही जोरदार पार्टी करणार। अमरावतीमध्ये असे सामने होतात महाराष्ट्र लेवलचे, काय म्हणणार आपण? झाले पाहिजे ऐसे, जे अपन जो बोलेंगे कि मैदानी खेल खेलना आज की सबसे बड़ी आवश्यकता है। सब लोग जब व्हाट्सएप के युग में ज्यादा समय टीवी, व्हाट्सएप या सोशल मीडिया पे देते हैं, तो उसकी बजाय अगर मैदानी खेल खेलेंगे तो सब ऐसे मजबूत बनेंगे। उपविजेता ठरलेला आहे आणि महाराष्ट्र लेवलच्या या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये वकिलांचा एक उत्कृष्ट प्रदर्शन बघायला मिळालं। आज जरी विजेता असलो तर पुढच्या वेळेस विजेता असू या प्रकारची सुद्धा मी चर्चा ऐकली आहे। काय म्हणणार, काय आपलं नाव आणि काय आपल्या प्रतिक्रिया? माझं नाव ॲडव्होकेट जयराज गौड, युनायटेड 11चं मी कॅप्टन आहे। आम्ही पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो। आमची सर्वांची जी प्रॅक्टिस आहे पुणे जिल्हा कोर्टात असते आणि आम्ही दर मागच्या वर्षी सुद्धा उपविजेता, या वर्षी सुद्धा उपविजेता होतो। चांगला खेळ झाला, जे चांगले खेळले ते जिंकले। आम्ही आमचा प्रयत्न केला जिंकायचा, थोड्यासाठी थांबलो। पुढच्या वर्षी आम्ही अजून चांगल्या पद्धतीने तयारी करू आणि पुढच्या वर्षी जिंकायचा प्रयत्न करू। किती मॅच मारले आपण आता? 114 जितके किती? 7 मॅचेस जिंकले। सगळ्या मॅच जिंकले म्हणजे आज फक्त एकच मॅच आम्ही हरले, फक्त फायनलला आम्ही हरलो, बाकी सगळ्या मॅचेस जिंकल्या आणि सगळ्या मॅचेसला आमचा 200+ स्कोर होता। प्रीमियर क्रिकेट टुर्नामेंट 2025 क्रिकेट कुंभ 2025 याचा आज समारोप होत आहे। आज विजेता टीम म्हणून या ठिकाणी लीगल ईगल यांनी विजेता झालेली आहे, तर उपविजेता टीम युनायटेड 11 झालेली आहे। आपल्यासोबत श्री रामकृष्ण जगदाळे फाउंडेशनचे अध्यक्ष विवेकानंद सर जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया। मी विवेकानंद रामकृष्ण जगदाळे, अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन। मित्रांनो, ही जी टुर्नामेंट आम्ही सुरू केली ही नाशिकला आणि अमरावतीला अशी दोघांनी मिळून ही टुर्नामेंट घ्यायचं ठरवलं। ज्यावेळेस ही टुर्नामेंट घ्यायचं ठरवलं त्यावेळेस 114 संघांनी जवळपास सहभाग नोंदवला। त्यापैकी ज्या 250 मॅचेस झाल्या टोटल, त्यापैकी 4 मॅचेस, काल 2 आणि आजची 1, अशा 3 मॅचेस अमरावतीला झाल्या, सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस। उर्वरित सगळ्या मॅचेस आम्ही नाशिकला काढून घेतल्या त्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पूर्ण झालेली आहे। आणि विशेष म्हणजे सालाबाद प्रमाणे दरवर्षी ही टुर्नामेंट होत असते। ह्या वर्षी ही टुर्नामेंटचा चॅम्पियन बदलला। मॅक्झिमम वेळा पुणे ह्या संघाने चॅम्पियनशिप घेतलेली होती, पण यावेळेस चॅम्पियन बदलला। खूप पारदर्शक अशी ही स्पर्धा आम्ही केलेली आहे आणि त्याला योगदान आमच्या सर्व नाशिकच्या युवा पिढीचं लाभलेलं आहे, अमरावतीच्या सगळ्या युवा पिढीचं लाभलेलं आहे। त्यामुळे ही जी स्पर्धा झाली
ती अत्यंत उत्कृष्ट झालेली आहे आणि अशा स्पर्धा भविष्यात कायम होत राहो यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. भविष्यात अशा सुद्धा येणार की म्हणजे आता महाराष्ट्र लेवलवर वकिलांच्या 114 टीम आपल्याकडे आल्या. नाशिकमध्ये क्वार्टर फायनल पर्यंत टुर्नामेंट झाल्या, सेमीफायनल फायनल आज आपल्या इथे अमरावतीला झालं. म्हणजे भविष्यात महाराष्ट्र, गोवा आणि सर्व असं मिळून एक नॅशनलाइज स्वरूप दिला जाईल. आत्ताच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकची पण एक 2 टीम इकडे आलेल्या होता आणि या स्पर्धेच्या होरा वाढत चाललाय. खेळणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला या स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून की किमान 2 शहरांनी मिळून या स्पर्धा आता इथून पुढे भविष्यात कराव्या लागतील. त्याचा हा प्रोमो होता. असा हा एक आम्ही आपण काय म्हणतो त्याला हे घेतलं, त्याचं ट्रायल घेतली, डेमो घेतला. तो डेमो आणि तो डेमो मॅक्झिमम सक्सेस झालेला आहे. आता भविष्यात अर्ध्या करून आम्ही तो डेमो पूर्ण करू. यावेळेस थोडस कमी मॅचेस आल्या इकडे करताना. नाशिकला ग्राउंड चांगले होते त्यामुळे तिकडे जास्त मॅचेस काढून घेतल्या. पण भविष्यात एक 10 ग्राउंड जरी झाले तरी अर्ध्या टुर्नामेंट एक 50-50, 60-60 संघ एका शहराला करून नंतर एका ठिकाणी सेमीफायनल आणि फायनल करता येईल असा हा एक प्रोमो होता. तो पूर्ण झालेला आहे हा डेमो आणि याला सक्सेस मिळालेला आहे. भविष्यात नक्की याला आणखीन हे मिळेल अशी मला आशा आहे. हा समारोप कार्यक्रम कालपासून जे सुरू झाला तर या सिटी न्यूज चॅनलनं आम्हाला खूप कव्हरेज दिलेलं आहे आणि इथं इलेक्शनचं वातावरण असतानाही तुम्ही आम्हाला जे वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच धन्यवाद मानतो. महाराष्ट्र लेवलची ॲडव्होकेट क्रिकेट कुंभ 2025चा आज समापन होत आहे आणि हे संपूर्ण मॅचेस ज्याचं सेमीफायनल आणि फायनल बघण्यासाठी या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सदानंद मानकर साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांनी काय चित्र बदल पाहिलं आणि कसा हा सामना होता आपण जाणून घेऊ, त्यांच्या काय प्रतिक्रिया. ही मॅच अत्यंत चांगली झाली, एकदम प्रेक्षणीय. आणि यामध्ये ठाणे ॲडव्होकेट संघ आणि पुणे ॲडव्होकेट संघ यांनी अप्रतिम खेळ केला. आणि हा खेळ पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण एखादा इंटरनॅशनल सामना ज्या प्रकारचा खेळला जातो आणि ज्या प्रकारची फिटनेस किंवा ज्या प्रकारचं बॉलिंग बॅटिंग या सर्व गोष्टी या ठिकाणी अनुभवायला मिळाल्या. खरोखरच एकदम या ठिकाणी चांगला संघ, दोन्ही चांगले संघ, तुल्य संघ होते आणि चांगल्या प्रकारे खेळ दाखवला. अंतिम क्षणापर्यंत ही मॅच चालली आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा सामना पाहायला गेला. सर्व आपलीतले प्रेक्षक जे आहे ते मंत्रमुग्ध झाले. आणि तसेच या ठिकाणी जे गजानन अकॅडमी तर्फे कोचिंग चालवण्यात येते, आपली इथले काही मुलं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आणि विदर्भ लेवललाही खेळत आहे. तर एक क्रिकेट जे अमरावतीचं असे जर सामने चांगले होत गेले तर चांगल्या प्रकारे त्याला एक प्रोत्साहन आणि मिळेल आणि चांगले प्लेयर आपली इथून मिळतील.